बाबाचे सेवक मोहित मधुकर वानखेडे, सेवक क्रमांक 77149, मुक्काम गुमथळा. माझ्या जीवनात घडलेला परमेश्वरी कृपेच्या आणि समोर निराकार शक्ती कशी कार्य करते याच्या जीवनात घडलेला अनुभव. मी म्हणजेच मोहित मधुकर वानखेडे. गुमथळा गावाला लागून नागपूर भंडारा हायवे आहे. हायवे होऊन जात असताना माझी गाडी 50 ते 60 या वेगाने असताना माझ्यासमोर हायवे क्रॉस करण्यासाठी एक मोठी कार गाडी आली आणि तिने माझ्या गाडीसमोर इतक्या वेगाने येऊन उभी राहिली की माझी गाडी 50 ते 60 च्या वेगाने असल्याने आणि माझी गाडी ॲक्टिवा 125 असल्यामुळे माझ्या गाडीचा वेग 50 ते 60. ब्रेक मारायची तर सोडा, मी जर स्पीड कमी करायची म्हटलं ती एकाएकी थांबत नाही. आणि जर मी ब्रेक मारला असता तर माझी गाडी विकल असल्याने ती जागेवर स्लिप झाली असती आणि मी जागेवरच खाली आदळलो असतो. मी मनामध्ये असा विचार केला की माझे आता जीव गेल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर माझे हात पाय किंवा माझे डोके फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्या गाडीवाल्याची लक्ष समोर होते आणि त्यांनी आजूबाजू काही बघितले नाही आणि गाडी शिदी हायवे रोडच्या मधामध्ये क्रॉस करायला घातली. मी आपले देहभान विसरलो आणि मला काही कळेल तेव्हा मी माझे हात माझ्या गाडीच्या ब्रेकवर घट्ट प्रकारे ठेवले आणि चमत्कार बघा, जी गाडी 50 ते 60 च्या वेगाने थांबायची तर सोडा ती स्लिप होते आणि खाली आदळते. ती गाडी 50 ते 60 च्या वेगामध्ये एक वेळा हळू ब्रेक मारल्याने जागेवर कशी का उभी राहिली ते सुद्धा मला कळत नव्हते. यापुढे मी अनेकांमध्ये असताना पावसाळ्यामध्ये वडोदा या गावावरून जात असताना त्याच गाडीने पावसाळ्यात चिखल असताना कमी वेळामध्ये हळूच ब्रेक मारल्याने मी एक वेळा चांगलाच खाली आदळलो होतो आणि माझ्या पायाला खूप मोठी जखम झाली होती. ती वेळ मला आठवली, जी गाडी कमी वेगामध्ये राहून सुद्धा एक वेळा ब्रेक मारल्याने जी गाडी खाली आदळली आणि आता तीच गाडी एवढ्या 50 ते 60 च्या वेगामध्ये असून सुद्धा हळूच ब्रेक मारल्याने कशी का कार समोर एका हाताच्या अंतरावर जाऊन उभी राहिली. आणि जेव्हा मी ब्रेक मारला तेव्हा मला असा अनुभव आला की माझ्या गाडीला मागून कोणीतरी पकडून ठेवलेला आहे आणि माझी गाडी झटका देऊन तर नाही, पण सुरळीतपणे जशी 10च्या वेगाने आहे अशा प्रकारे हळू ब्रेक मारल्याने कारच्या समोर जाऊन उभी राहिली. मला असे वाटले की माझे आज नवीन मला जीवनदान मिळाले. मग मला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्राप्त केलेल्या भगवत कृपेच्या, परमेश्वरी कृपेच्या आणि एका भगवंताची आठवण झाली. आणि जसे मी चर्चा बैठकीमध्ये अनुभव आणि हवन कार्यामध्ये वेळ दिली त्याची मला क्लायमॅक्स सारखी आत्मप्रचिती झाली. मला असे आठवले की मी जर आज महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानव धर्म स्वीकार केला नसता आणि चर्चा बैठकीमध्ये व हवन कार्यामध्ये वेळ दिली नसती तर आज माझ्या जीवनाचा आखरी दिवस राहिला असता आणि जर मी अनेकांमध्ये राहिलो असतो तर मी मरण पावलो असतो, नाहीतर हाक पाय तोडून दवाखान्यामध्ये भरती झालो असतो. मला असे अनुभवले की परमेश्वरी कृपा कार्य करते पण तिचे गुण दिसतात. ती अदृश्य शक्ती आहे जी निराकार आहे आणि ती 24 घंटे सजीवात वास करते आणि तिचे कार्य ती तेव्हाच करते जेव्हा आपण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवान बाबा हनुमानजीला जे वचन दिले आणि 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याचे पालन केल्यावर ती आपल्याला साथ देते आणि आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी ती निराकार शक्ती आपल्यासमोर उभी राहते. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले की माझ्या घरी नाही आले तर चालेल, पण चर्चा बैठकीमध्ये जायचे, कारण तेथे स्वयं अदृश्य निराकार शक्ती उपस्थित राहते. पण आज अशी वेळ आली आहे की सेवक नावापुरता मार्गामध्ये स्वार्थ साधण्याकरता येत असतो. त्याचे एक वेळावेळ भागली की तो मार्गाला तर सोडा, चर्चा बैठकीत सुद्धा आपली उपस्थिती दाखवत नाही आणि मग म्हणतो की मी माझ्या कर्मणी चुकलो. आजकालची नवीन पिढी पांठेल्यावर बसण्याकरता त्यांच्याकडे वेळ असतो, पण गावामध्ये चर्चा बैठक, हवन कार्य जाण्याइतका वेळ नसतो. मग दुःख आले की मार्गाला दोष देतात आणि व्यसन करायला लागतात. मी भगवंताचे उपकार कधीही जीवनामध्ये विसरणार नाही आणि मी माझ्या जीवनामध्ये 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम याचे जेवढे माझ्या आणि जमान तेवढे पालन करीन असे मी सत्यवचन देतो. बाबांनी सेवकांना हा संदेश दिला आहे की है मानव जाग जा, आगे तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा सो खोएगा.
या संदेशाने आज आपल्या सेवकांचे जीवन झाले आहे. सेवकांना समजण्याची गरज आहे. मी माझ्या जीवनात घडलेला प्रत्यक्ष परमेश्वरी कृपेच्या व निराकार शक्तीचा अनुभव डोळ्यासमोर अनुभवला. मी अशा कृपेला प्रणाम करतो. माझा अनुभव व्यक्त करण्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर मी सर्वप्रथम भगवान बाबा, हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. आणि सर्व बाबांचे सेवक सेविका तसेच बाळ गोपाळ यांना माझा सादर नमस्कार.